तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम याचा 2018चा महाराष्ट्र शासनाचा तसेच 2019चा देखील महाराष्ट्र शासनाचा जी आर म्हणजे खरीप हंगाम 2018 व 19चा दोन्ही जी आर महाराष्ट्र शासनाचे आपल्याकडे आलेले आहेत. त्या दोन जी-आरची माहिती आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2018 साठी राज्य शासनाच्या हिश्श्याची पीक विमा हप्ता अनुदान पोटी लागणारी 6 लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा तारीख 9 जुलै 2020चा हा जी-आर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वाचा आपण या ठिकाणी शासन निर्णय पाहणार आहोत. प्रस्तावना एवढी महत्त्वाची नसल्यामुळे. तर या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2018 करिता कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदान म्हणून विमा कंपन्यांनी मागणी केलेली ₹6 लाख इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. तर संबंधित विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेल्या आणि आता द्यावयाचा पीक विमा हप्ता अनुदान राज्य हिस्सा अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. तर मित्रांनो, हा तक्ता तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विमा कंपनी व त्यानंतर दुसरा तक्ता आहे एकूण पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान व त्यानंतर यापूर्वी अदा करण्यात आलेला अनुदान व सर्वात महत्त्वाचं विमा कंपनीने सादर केलेल्या देयानुसार मागणी केलेली व आता अदा करावयाचा पीक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान रक्कम. तर अशा प्रकारे हा तक्ता आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे 2018चा महत्त्वपूर्ण पीक विमा योजनेबद्दल महाराष्ट्र शासनाचा जी-आर पाहितलेला आहे. आता मित्रांनो, आपण 2019चा महाराष्ट्र शासनाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दलचा महत्त्वाचा जी-आर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, तो जी-आर या ठिकाणी आपण पाहूयात. तर मित्रांनो, हा प्रधानमंत्री पीक विमा योजना 2019चा महत्त्वपूर्ण जी-आर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 साठी राज्य शासनाच्या हिश्श्याची पीक विमा हप्ता अनुदान पोटी 48,24,54,132 इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा तारीख 9 जुलै 2020चा हा जी-आर आहे. तर या ठिकाणी आपण सविस्तररित्या प्रस्तावना पाहणार आहोत व त्यानंतर शासन निर्णय पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये राज्यात दिनांक 22/5/2019च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियन्स इन्शुरन्स कंपनी या दोन विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहेत. तर कृषी आयुक्त कार्यालयाने संदर्भ पत्र क्रमांक 7 अन्वये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत उपरोक्त दोन कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदान पोटी द्यावयाचा उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 48,24,54,132 इतकी रक्कम वितरित करण्याची मागणी केलेली आहे व त्यास अनुसरून सदर रक्कम पीक विमा हप्ता अनुदान पोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. तर आता मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराष्ट्र शासनाचा निर्णय. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार विमा कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदान पोटी द्यावयाचा उर्वरित राज्य हिस्सा अनुदान. तर आता किती रक्कम आहे 2019ची, तर या ठिकाणी पहा 48,24,54,132 इतकी रक्कम 2019 साठी पीक विम्यासाठी देण्यात आलेली आहे व इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे व संबंधित विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेला व आता द्यावयाचा पीक विमा हप्ता अनुदान राज्य हिस्सा अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तपशील पाहू शकतात. विमा कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी तसेच बजाज अलियन्स कंपनी देखील आहे. एकूण पीक विमा हप्ता राज्य अनुदान म्हणजे एकूण रक्कम किती आहे हे देखील आहे दुसऱ्या तक्त्यात व त्यानंतर यापूर्वी अदा करण्यात आलेली रक्कम देखील आहे. याबद्दलचे जी-आर देखील आपण पाहितलेले असतील व सर्वात महत्त्वाचं विमा कंपन्यांनी सादर केलेल्या देव्यानुसार मागणी केलेली व आता अदा करावयाची पीक विमा हप्ता हिस्सा अनुदान हे देखील आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे 2 जी-आर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहितलेले आहेत. 2018चा देखील पाहितलेला आहे, 2019चा देखील पाहितलेला आहे. तर हा जी-आर आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, की हे जी-आर तुम्हाला जर 2 जी-आर जर डाउनलोड करायचे असतील तर या जी-आरची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे दोन्ही जी-आर डाउनलोड करा आणि सविस्तररित्या पाहू शकता. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद.